चांगला नाही आला ते उडालं. मस्त एक नंबर. सो गाईज फायनली आमची ट्रेन आली आहे. हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हाला आज मी खूप जास्त खुश असेल कारण की आम्ही चाललोय फायनली ट्रिपला. ज्या दिवसाची एवढी वाट बघत होतो आम्ही, तो दिवस आज आला. सो फायनली आम्ही रेडी झालो आहे ट्रिपसाठी. इकडे अजिंक्य रेडी झाला आहे ट्रिपसाठी. या आमच्या बॅग्स आहेत आणि इकडे आई आणि आत्या. आत्या आपल्या कारमध्ये जायचंय. आणि तिकडे आमचे बाबा पण आले. बाबा तुम्ही एक्साइटेड आहे का? हाय करा एकदा. तर चला आपण आता भेटूया. हा तुम्हाला कोणती कार केली ते पण दाखवते, एक सेकंड. या कारनी आम्ही जाणार आहे. सो आता पुढे पुढे काय कुठे जाणार आहे हे तर मी तुम्हाला तिकडेच सांगेन. तिकडे बघ. कशा फोटो अरे या नाही त्या कॅमेऱ्यात. कोणत्या कॅमेरा आहे? अजिंक्य तुझ्या आईचं एक मस्त आहे बा. गॉगल घेतला आणि त्यांनी लावला, पण त्यांना चष्मा असून त्यांनी गॉगल लावला. कसं तुम्हाला दिसते काय? हो दिसते छान. कस काय दिसत नाही तुम्हाला? तर चष्मा आहे नंबरचा. आतमध्ये चष्मा आहे ग. ओ गाईस, अजिंक्य. बापरे. वा 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 वा, याला म्हणतात जुगाडू. काय म्हणणं आहे बाबा तुमचं याच्यावर? आपलं काहीच म्हणणं नाही. आपलं काय म्हणणं नाही. तर आम्ही खडकीला थांबलो आहे आणि मस्तपैकी उसाच्या दिवसाचा आनंद घेतो. उसाचा ज्यूस चांगला नाही आला ते उडालं. काय ना, मस्त थंड थंड मस्त आहे. सो फायनली आम्ही पोहोचलो आहे नागपूर रेल्वे स्टेशनला. आता आम्ही नागपूरवरून कुठे जाणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेन. सामान काढणं चालू आहे आता. हे बघा गाईज, बाबांनी किती मस्त आईची पर्स त्यांच्या बॅगला लटकवली आहे बघा. आणि माझा नवरा पहा, पण माझा जो पर्सच नाहीये म्हणा. तर आम्ही आता वेटिंग रूममध्ये बसायला आलो आहे कारण की आमच्या ट्रेनला अजून यायला 1.5 तास वेळ आहे. आणि नागपूर रेल्वे स्टेशनचा हा नवीनच वेटिंग हॉल आहे जो की खूपच मस्त आहे. पूजानी खजान्याची बॅग आणली आहे आता आणि ती खजाना ओपन करताय खायला काहीतरी. बापरे, अंगूर, केक. बापरे बाप, मजा आहे. आता सगळ्यांना भूक लागली आहे. सगळ्यांना अंगूर. सो फायनली आमची गाडी आली आहे, दुरंतो एक्सप्रेस. गाईज, आम्हाला वाटलं होतं आज रेल्वे स्टेशनवर एवढी गर्दी आहे, आम्हाला वाटलं याच्या आधी राजधानी एक्सप्रेस त्याची असेल, पण नाही, ही दुरंतो एक्सप्रेसची गर्दी आहे पूर्ण. सो फायनली आम्ही रेल्वेमध्ये बसलो आहे. बोल. आणि ट्रेन पूर्ण पॅक चालू आहे. आणि ट्रेन निघाली आहे दिल्लीसाठी. बघा तुम्ही बाहेर. आणि आमचं पूर्ण एक कंपार्टमेंट आहे. कंपार्टमेंट आमचे पूर्ण 5 जणांच्या 5 सीट आहे. ते एकच नाही आहे. तर पुढे आता जेवण येईल. आज आमच्यासाठी जेवण काय येईल ते तुम्हाला आम्ही दाखवतो. आम्ही चाललोय दुरंतो एक्सप्रेसने दिल्लीला. ते सांगितलं मी. हे बघा, अजिंक्य जेवणाची वाट बघत आहे. अजिंक्यला टेन्शन आलंय की बा जेवण येणार की नाही, तर म्हणून तो उभा आहे जेवणाची वाट बघत की काय येतं. अरे पहिले आइसक्रीम मिल रहा है इधर. हिंदीत का बरं बोलत आहे तो? वो मेल्ट हो रहा है. हा, ऍक्च्युली काही जे आईस्क्रीम आहे ते मेल्ट होत आहे म्हणून ते म्हणते की बा तुम्ही पहिले घेऊन घ्या, तुमचं जेवण पण येत आहे म्हणून. सो आता आम्ही पहिले आईस्क्रीम खातो आणि मग जेवण करतो. आज थोडंसं उलटं काम करूया. एका दिवशी चालते ना असं उलटं काम केलेलं. सो फायनली आमचं जेवण आलं आहे. राईस, पोस्ता नाही ग होते. दाल आहे.
यात आहे सुकी भाजी आणि हे दही दही. सो असा काही आजचा आमचा डिनर आहे. आणि यात पोळ. पोळ, चपाती पोळी. आमचं जेवण झालेलं आहे. ऑनेस्टली जेवण काही एवढं चांगलं नव्हतं पण ठीक होतं. तर आता आम्ही झोपणार आहे सगळेजण आणि उद्या सकाळी आपण भेटू दिल्लीमध्ये. उठल्यानंतर बघू काय काय आणि काय नाही. तर तोपर्यंत गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. तर इथे आमचा सकाळचा नाश्ता आलेला आहे आणि अजिंक्यने काल जसं म्हटलं होतं की तुम्हाला व्ह्यू दाखवायचं ते पण मी दाखवते आहे. सो ब्रेकफास्टमध्ये आहे आता बटर ब्रेड, कटलेट आणि चाय प्रीमिक्स दिलेला आहे त्यांनी आणि एक ज्यूस दिला आहे असा फ्रुटीसारखा वगैरे. चलो गाइस हमारे साथ आप भी ब्रेकफास्ट करो. सो फायनली आम्ही आता हजरत निजामुद्दीन दिल्ली रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे आणि आता आम्ही इकडनं चाललो आहे न्यू दिल्लीच्या रेल्वे स्टेशनला. सगळेजण इथे उतरले आहे. थकून आहे सगळेजण, थकून आहे. चांगले असतात ना लोक. भाई दिल्लीची गर्दी बघा, दिल्लीची गर्दी. सो गाईज फायनली आमची ट्रेन आली आहे, वंदे भारत एक्सप्रेस. आणि आम्ही आमचं डेस्टिनेशन आता रिव्हील करतो आहे जाण्याचं. आम्ही चाललो आहे श्री माता वैष्णोदेवी कटरा. जय माता दी. तर मित्रांनो, वंदे भारत ट्रेन आतून कशी आहे मी तुम्हाला थोडंफार दाखवते. वंदे भारतमध्ये तर आम्ही सेकंड टाईम ट्रॅव्हल करतो आहे आता आणि याच्यामध्ये 2 प्रकारचे कोच असतात, E1 आणि C. सो आमचा जो कोच होता तो C5 होता. इकडे बघा. ओय अजिंक्य. तर आम्ही बसलो आहे वंदे भारतमध्ये. जसं की मगाशी अजिंक्यने रिव्हील केलं आम्ही कुठे जाणार आहे ती प्लेस. आम्ही चाललो आहे वैष्णोदेवीला. जय माता दी. तर आम्ही दिल्लीच्या स्टेशनवरती आम्हाला येऊन 3 तास झाले होते. आम्ही वेट करत होतो गाडीचा, कारण की आमची गाडी 3 वाजताची होती आणि आम्ही दुरंतो जी गाडी होती ती आमची 11:45ला आली हजरत निजामुद्दीन स्टेशनला. तिथून आम्ही न्यू दिल्लीला आलो. इथे खूप गरमी असल्यामुळे मी काहीच व्हिडिओ बनवू शकली नाही, कारण की आणि आम्ही सगळेजण इतकं पागल झालो होतो गरमीमुळे की असं वाटत होतं की कधी आम्ही या रेल्वेमध्ये बसतो आणि कधी नाही. आणि आम्ही इथे वेटिंग रूममध्ये थांबलो होतो आणि ही गाडी पण आज लेट झाली. नेमकी 3 वाजताची गाडी होती आणि आत्ता वाजले आहे 3:30 पावणे 4. तर जवळपास अर्धा ते पाऊण तास लेट झाली गाडी. सो आता आपण भेटूया मध्ये मध्ये. थोडंसं दाखवेल मी तुम्हाला काही व्ह्यूज वगैरे असले तर. तर मित्रांनो, इथे आमचा नाश्ता आला आहे. नाश्त्यात काय काय आहे रे अजिंक्य? काय माहिती. मसाला चाय प्रीमिक्स, नंतर फरसान, ड्रायफ्रूट पतिसा क्लासिक हल्दीराम, आणि त्याच्यात काय आहे? टोमॅटो केचप, कचोरी. कचोरी. वा 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 वा. चलो नाश्ता करू. तुझ्याकडे बस, तुझ्याकडे कसं होतं चहावाला होता. बरं हा चहा जमला का ते सांगा. आता पाहूया पण येऊन पाहतो आपण. हा जमला मस्त, एक नंबर. कुरुक्षेत्र. या ट्रेनमध्ये हा असा डिजिटल टी व्ही आहे, ज्यात अपकमिंग स्टेशन्स आणि आत्ता कोणत्या स्टेशन आलेलं आहे ते सगळ्या गोष्टी दिसतात. तर डिनरमध्ये आहे आलूची सुकी भाजी, दाल, राईस, पनीर भाजी, कढ आणि रोटी. कशी आहे? चांगली आहे म्हणजे कालच्या ट्रेनपेक्षा. तर फायनली आम्ही पोचलो आहे कटऱ्याला महावैष्णोदेवीच्या दर्शनाकरता. भाई साहब, एक नंबर रेल्वे स्टेशन आहे कटऱ्याचं.
हे रेल्वे स्टेशन आहे, एवढं स्वच्छ आणि इतकं मस्त आहे. आणि उतरल्या उतरल्या देवीचा गड पण दिसतो इथे, इतकं सुंदर. रात्रीचे 5 वाजले आहे. दिवसभराची थकान आहे, पण हे पाहून पूर्ण थकान चालली गेली यार. एक नंबर व्ह्यू आहे, बढिया. रेल्वे स्टेशनच्या बाहेरून आम्ही हा ऑटो केला आणि भाई ये तो हेवी ऑटो ड्रायव्हर निघला भाई. यांचा ऑटो बघून मला धूम मचालेच गाणं आठवलं. आम्ही कटरा पोचलो त्या दिवशी हॉटेलला चेक इन करायला रात्री उशीर झाल्यामुळे मी आमच्या हॉटेलचा व्हिडिओ काढू शकले नाही. आम्ही अब्रॉल रेसिडेन्सी म्हणून एक हॉटेल होतं तिथे थांबलो होतो. हॉटेल थोडं आतमध्ये होतं बट हॉटेल एक नंबर होतं, बजेट वाईज पण आणि स्टे वाईज पण. आणि मेन म्हणजे इथला स्टाफ आणि इथले जे ओनर आहे ते खूप चांगले आणि हेल्पिंग आहे. ज्या दिवशी रात्री आम्ही स्टेशनवरून आलो तेव्हा ऑटोसुद्धा यांनी पाठवला होता. सो एनीवन वॉन्ट्स टू हॉटेल डिटेल्स मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करत आहे. तर फायनली आम्ही आत्ता हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे. 32 तासाचा प्रवास करून आम्ही खूप भयंकर थकलो आहे. आमची वंदे भारत ट्रेनने खूप जास्त लेट केलं. 11 वाजताचा टाईम होता पोचायचा, पण ती पाऊण वाजता पोचली, त्याच्यामुळे सगळं गडबड झाली. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.